जरा ऐका, प्रथमतः मी दादांना एक विनंती करतो, सगळ्या संयोजकांना दादा आपलं मनापासून स्वागत। या ठिकाणी आमच्या गाड्या मालकांचा गाव दुखणे गेले 6/2000 म्हणजे 6 साली बंदी आली ना, आता साले 19 आणि आतापर्यंत आम्हाला नको तो त्रास झालेला आहे। तो अमोल भाऊंना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगलदाजी बांधले सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती राहील, ज्यांनी आमच्या हातात आशेचं गाजर दिले त्यांना आपण मतदार घरी बसवणार आहे, याच्यात कोणतीही शंका नाही। कृपा ऐका आता, प्रेक्षक मतदार बंधूंनो शांत राहा आणि शांतता राखा। आजच्या बारीचे मालक डॉक्टर अमोल रामसिंग कोलेगाव नारायणगाव। 11 सेकंद 11 धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। मी शेतकरी कामगार पक्षाचा पुणे जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष एक पक्ष म्हणून आणि सामाजिक संघटनेचं गेलं 15 वर्ष संभाजी ब्रिगेडचं काम करीत आहे। या ठिकाणी हा जो उमेदवार आहे डॉक्टर अमोल कोल्हे, हा आपल्या हृदयातला उमेदवार आहे। अख्ख्या मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांनी स्वतः ही जी निवडणूक आहे स्वतः लोकांनी मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे। मागच्या इलेक्शन आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये बराचसा फरक दिसत आहे आणि 100% अमोलजी कोल्हे आहेत ते आपण सर्वजण या ठिकाणी विजयी करणारच आहात, यामध्ये काही शंका घ्यायची कारण नाही। आमच्या पक्षाचे 6 आमदार असताना या लोकसभेमध्ये आम्ही कोणताही हट्ट धरलेला नाही, निर्विवादपणे पाठिंबा दिलेला आहे। आणि मित्रांनो, मी एक सांगू इच्छितो, मी काही मोठा वक्ता नाही, परंतु या राजकारणामध्ये समाजकार्य, समाजाचं कार्य, सामाजिक कार्य करणारे असे कार्यकर्ते हे राजकारणात येऊ पाहत आहेत। राजकारण एक वेगळ्या टप्प्यावर जातं आणि माननीय आपल्या सगळ्यांचे नेतृत्व करणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आता राजकारणामध्ये नवीन पिढी, तरुणाई उतरवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्यापेक्षा, मी जास्त फिरत असतो, मतदारसंघामध्ये फिरत असतो, आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या निमित्तानं आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे। मी जुन्नरकरांना एवढंच आश्वासित करतो आहे की खेड तालुका आणि आपली रेस लागलेली आहे। मित्रांनो, खेडमधले माझे मित्र आहेत, ते म्हणतात जुन्नर तालुक्यापेक्षा 10,000 मतं आम्ही जास्त देणार। मी जुन्नर तालुक्यातला आहे, माझं म्हणणं आहे खेडबरोबर खेडपेक्षा आपली कमीत कमी 15,000 मतं जास्त असावी आणि आपण ती देणार आहात। या ठिकाणी तुमच्याकडनं या विचारमंचावर थोडंसं उमेदवार प्रत्येक गावात फिरत असताना लोकांच्या हृदयात असलेला उमेदवार, त्यामुळं प्रत्येक गावामध्ये 10-10, 5-5 मिनटं जास्त लोकांनी घेतली, त्यामुळं आपल्याला सभेला यायला थोडंसं त्यांच्याकडनं उशीर झाला। त्याबद्दल मी स्वतः एक उमेदवारांचा एक 5च मिनटात येत आहेत असा निरोप आलेला आहे। मी माझं जे बोलणं मनोगत आहे ते आवर्त घेतो, 2 मिनटाचा कालखंड संपलेला आहे, पण 100% जुन्नर तालुका 15,000 काय त्याच्यापेक्षा जास्त लीड, याच्यापेक्षा जास्त लीड देईल का खेडपेक्षा 50,000 तर आपला आहेच आहे, खेडपेक्षा 50,000 लीड जास्त देण्याची ताकद जुन्नर तालुक्याचा मतदार या ठिकाणी करतो। सन्माननीय डॉक्टर अमोलसिंह रामसिंह कोल्हे यांचं या ठिकाणी आगमन झालेले तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। हो घातलेल्या या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या निमित्तानं या ठिकाणी निवडणूक लढवत असताना ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बदल निश्चितपणे घडून येणार आहे, ते तुम्हा
सर्व मतदार बंधू भगिनींच्या साक्षीनं या ठिकाणी कोल्हेंना विश्वास देत असताना उद्याच्या भविष्यामध्ये आपण घड्याळाच्या पुढचं बटन मारून सन्मान्य खासदार डॉक्टर अमोलसिंह कोल्हे यांना निश्चितपणे निवडून द्याल अशा प्रकारची खात्री तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीनं देतो. हाजरीन अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू. उपस्थित नमस्कार. आज या ठिकाणी 2019ची लोकसभा जी होऊ घातलेली त्यानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लाडके अधिकृत सुशिक्षित डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं मी सर्वप्रथम या जुन्नर नगरीत त्यांचं सहर्ष स्वागत सर्व जाती धर्माच्या व्यक्तीने करत आहे. डॉक्टर, मी जुन्नर नगरीतलाच, मी बेल्लेगावचा रहिवासी. आज आपल्याला हडपसर विधानसभामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्याला जात नसते. डॉक्टर साहेब, आपण बघितलं की कोंडव्यात ज्या पद्धतीने पुणेकरांनी आणि विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपला जो स्वागत केला याची आपण निशाणी आहे की आपल्याला हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड असे मताधिक्य त्या ठिकाणी आम्ही मिळवून देऊ अशी या जुन्नरच्या जनतेला मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.